श्री अनिल सोले. माननीय सभापती महोदय, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय, नानाजी देशमुख आणि श्री बाळासाहेब देसाई यांच्या कार्यगौरवाचा जो प्रस्ताव मांडला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलण्यासाठी मी उभा आहे. माननीय सभापती महोदय, पंडित दीनदयाल उपाध्याय आज त्यांची जन्मशताब्दी आपण साऱ्या भारतवर्षामध्ये मनवतो आहे. पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचं मूळ गाव मथुरेजवळ नागला चंद्रबान येत होतं आणि पंडितजींचा जन्म दिनांक 25 सप्टेंबर 1916 साली धनकिया येथे झाला. त्यांच्या आजोळी झाला. पंडितजीच्या जन्मापासूनची एकंदरीत कथा आणि त्यांच्या समोर आलेले प्रसंग आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहे, माझ्या पूर्ववक्त्यांनी मांडलेले आहे. पहिल्या 2.5 वर्षात वडील गेले, 7व्या वर्षी आई गेली. ज्यांच्याकडे ते राहत होते मामांकडे मामी गेल्या. त्यांचं आजोळ संपलं. एका गावातून दुसऱ्या गावात राहण्यात जायचं आणि शिक्षण करायचं. घरची परिस्थिती बेताची, संपूर्ण एकत्रित कुटुंब आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत एका खेड्यातून आलेला एक मुलगा तो आपल्या शिक्षणाकरता विविध गावांमध्ये विविध शाळांमधून शिक्षण घेतो आणि प्रत्येक ठिकाणी अडचणींमध्ये असताना देखील, समस्यांमध्ये असताना देखील तो आपला अव्वल नंबर हा राखतो. ही त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या मेहनतीच्या मुळे निर्माण झालेली परिस्थिती होती. माननीय सभापती महोदय, आज आपण पाहतो की आपल्याला आपला मुलगा दुसऱ्या गावात जाऊन शिकत असेल तर रोज मोबाईलवरून त्याला फोन करून कुठे आहे काय याची विचारपूस केल्या जाते. त्या स्थितीमध्ये तर अशी स्थिती होती की कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता, कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था नव्हत्या. कोणाच्या तरी आश्रयाने कोणाच्या तरी जवळ राहायचं आणि आपला उदरनिर्वाहही करायचा, त्याचं घरही सांभाळायचं आणि शिक्षण करायचं. अशा पद्धतीच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं शिक्षण झालं, पुढे जाऊन या देशामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की पंडित दीनदयाल उपाध्याय यांची एक प्रतिमा, एक विचारधारेचा उद्गाता, एका इझमला, एका मान्यतेला, एका विचारांना प्रेरित करून देशाला नव्हे जगाला मार्गदर्शन करण्याची ताकद असलेला एक मोठा ऋषितुल्य व्यक्ती. अशा पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या विचारांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. पंडित दीनदयाल उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. पंडित दीनदयाल उपाध्याय हे जनसंघाचे शिल्पकार होते. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रखर देशभक्त, प्रभावी वक्ता, विद्वान, लेखक, साहित्यकार, पत्रकार, संपादक, तत्वज्ञ आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते. अशा पद्धतीने एक मल्टी डायमेन्शनल थिंकिंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी अशा पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडे पाहिल्यानंतर आणि यांच्या संपूर्ण जीवनाकडे जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला असं लक्षात येतं. पंडितजींच्या बाबतीत एक हिंदुत्वाच्या बाबतीतला मुद्दा आणि पंडितजींच्या विचारांचा मुद्दा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदनासमोर ठेवलेलाच आहे. तो कालखंड जर आपण लक्षात घेतला की ज्यावेळेस ते तरुण वयात होते आणि अशा पद्धतीने एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना ते शिकत होते. शिकत शिकत ते समाजाचं निरीक्षण करत होते, परीक्षण करत होते, अवस्था पाहत होते, स्थिती पाहत होते. आपल्यासारख्या व्यक्तीला एवढ्या हालअपेष्टा आपला समाज कोणत्या परिस्थितीमध्ये पडलेला आहे आणि आता या गुलामगिरीच्या विरोधात जर त्याला उभं करायचं असेल तर वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेल्या समाजाला एकत्रितपणे या राष्ट्राला उभं करण्याची शक्ती निर्माण करायची. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल असे विचार सतत त्यांच्या
मनामध्ये, त्यांच्या मस्तिष्कामध्ये, त्यांच्या समोर येत असलेल्या आपल्याला त्या कालखंडात दिसतात. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, स्वातंत्र्याच्या विरोधात जनजागरण सुरू होती, देशभरामध्ये विविध प्रकारची आंदोलन सुरू होती. आणि त्याच वेळेस या देशामध्ये आणि साधारणतः इंग्रजांनी विविध स्टेट्स बनवून आणि त्यांचे मुख्यमंत्री, त्यांच्या निवडणुका या देखील सुरू केल्या होत्या. माननीय सभापती महोदय, त्या कालखंडामध्ये अशा पद्धतीने 1930च्या दशकामध्ये या देशामध्ये पहिल्यांदा द्विराष्ट्राची आणि द्विराष्ट्र निर्मितीची बीज जी आहे ही रोवण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला. आणि त्यावेळेस पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अत्यंत वेदना झाल्या, कारण त्यांची कल्पना हे अखंड राष्ट्र आहे, हे एक राष्ट्र आहे, हे सुदूर अतीतातून आलेल्या आणि निर्माण झालेल्या एका संस्कृतीने पुलकित झालेलं असं राष्ट्र आहे. अशा पद्धतीच्या विचाराची धारणा असलेले, अशा पद्धतीच्या विचारांची बैठक असलेले, एक आध्यात्मिक अधिष्ठान असलेले पंडित दीनदयाल उपाध्याय होते. आणि म्हणून ही सगळी चिंतन करत असताना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक या नात्याने उत्तर प्रदेशाच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि फिरत असताना त्यांच्यासमोर जी समाजाची विदारक स्थिती होती ती त्यांच्यासमोर आली. आणि त्या अनुषंगाने हे राष्ट्र एक कसं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक राष्ट्राला एक आत्मा असतो. जसं माणसाचं मन असतं तसं राष्ट्राचं मन असतं. जसा या व्यक्तीच्या भावना असतात तशा समाजाच्या भावना असतात, तशा राष्ट्राच्या भावना असतात, तशा राज्याच्या भावना असतात. जसं आपलं एक शरीर असतं तसं भूभागाच्या रूपाने एक राष्ट्राचं देखील शरीर असतं. परंतु आपला जसा आत्मा असतो तसाच या राष्ट्राचा देखील आत्मा असतो. त्याला पंडितजींनी चिती म्हणलं. आणि म्हणून या सगळ्या दृष्टीने हे राष्ट्र जे आहे हा काही जमिनीचा तुकडा नाही, हा भूभाग नाही आहे, तर याला एक राष्ट्राची बैठक आहे, राष्ट्राची संकल्पना, एक संस्कृती आहे, विविधतेने नटलेल्या याच्यामध्ये एक सूत्र आहे, एक सूत्रता आहे, विविध रंगाच्या फुलांना बांधणारं एक सूत्र आहे. आणि ते म्हणजे सुदूर अतीतातून आलेली आपली संस्कृती आहे. याचं भान त्यांना आलं आणि त्यांनी अखंड राष्ट्रवादाचा पुरस्कार पंडितजींच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला केलेला आपल्याला दिसतो आपल्या वक्तव्यातून. आणि मग याचे शोध घेतला. अनेक राज्यकर्ते या देशामध्ये आले, अनेक लोक या ठिकाणी राज्य करून गेले, परंतु या राष्ट्राचा जो आत्मा होता, या राष्ट्राची जी सांस्कृतिक एकता होती, या राष्ट्राच्या आत्म्यामध्ये दडलेलं जे लोकशाहीचं मूल्य होतं, या राष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला सर्व धर्म समभाव होता, सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामयाची ही जी भावना होती, या आधारावर हे राष्ट्र कधी समाप्त होऊ शकलं नाही. कोणीतरी म्हटलंय की रोम मिट गए जमी से पर हस्ती मिटती नाही हमारी. ही हिंदुस्थानची हस्ती काय, ही हिंदुस्थानची विशेषता काय, या आधारावर पंडितजींनी चिंतन सुरू केलं. आणि पंडितजींनी द्विराष्ट्रवादाच्या विरोधात जर एक राष्ट्र आपलं आहे तर त्याचं वर्णन कसं करायचं. आपल्याला माहिती आहे की सुंदरसिंगजी भंडारी हे फार मोठे जनसंघाचे स्थापनेपासूनचे नेते होते. जनसंघाची जेव्हा स्थापना झाली त्या स्थापनेच्या वेळेस जी मंडळी जनसंघाच्या स्थापनेमध्ये त्याच्यात श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी, आदरणीय अडवाणीजी, स्वर्गीय सुंदरसिंगजी भंडारी, नानाजी देशमुखांसारखी ही मातब्बर मंडळी होती, त्या ठिकाणी ती तरुण होती आणि त्या स्थापनेमध्ये होती. आणि त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये विचार चालू होता. तर ही हस्ती काय आहे, ही विशेषता काय, हे एक राष्ट्र आहे. मग हे एक राष्ट्र आहे तर त्या एक राष्ट्राकरता आपल्या युवकांना, आपल्या बाल स्वयंसेवकांना ही राष्ट्र आणि राष्ट्राची अनुभूती जर करून द्यायची असेल तर त्याच्याकरता सर्वात योग्य उदाहरण म्हणजे चंद्रगुप्तांचं आहे. आणि म्हणून त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांवर पुस्तक लिहिण्याचं सुंदरसिंगजी भंडारींनी आपल्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की एका दिवसामध्ये प्रातःकाळी पुस्तक लिहिण्याची सुरुवात केली आणि संध्याकाळी ते पुस्तक पूर्ण झालं. तो एक उपन्यास झाला, तो साहित्याचा आविष्कार झाला. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांवर देखील त्यांनी पुस्तक लिहिलं. अशा अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली. पंडित दीनदयाल उपाध्याय हे लेखक होते, हे साहित्यिक होते, हे पत्रकार होते. पांचजन्य, राष्ट्रधर्म, स्वदेश अशा पद्धतीची वर्तमानपत्र असतील, नियतकालिका असतील, पाक्षिक असतील,
याचं संपादन त्यांनी केलं. पंडितजींनी म्हटलं आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना म्हणायचे की तुम्ही पॅसेंजरनी का जाता. ते म्हणायचे की पॅसेंजरनी जाण्यामध्ये फायदा असा मला आहे की पॅसेंजर ही ठिकठिकाणी थांबत जाते आणि म्हणून गावोगाव असलेल्या कार्यकर्त्यांची माझी त्यानिमित्ताने भेट होते आणि ती बराच वेळ स्टेशनवर थांबते. त्याच्यामुळे त्यांच्याशी ओळख आणि चर्चा देखील होते. त्याचबरोबर पॅसेंजर ही हळूहळू चालते. त्याच्यामुळे माझा जो पत्रकारितेचा आहे, माझे जे पाक्षिकांचे लेख आहे, मला जे विचार व्यक्त करायचे आहे, त्या पॅसेंजरमध्ये बसल्या बसल्या मला ती लिहिण्याकरता देखील वेळ मिळतो. पंडितजींची अगदी साधी राहणी होती. 1952 साली जेव्हा जनसंघाची स्थापना झाली आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे त्यांच्या नेतृत्वात स्थापना झाली आणि पहिलं जे अधिवेशन कानपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन जनसंघाचं झालं, त्या पहिल्याच अधिवेशनामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांना भारतीय जनसंघाचं महामंत्री बनवण्यात आलं. जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हा स्थिती देशातली वेगळी होती. हा विचार, हा राजकीय पक्ष एकंदरीत वेगवेगळ्या विचारांनी चा काहूर असलेलं आणि वेगवेगळ्या विचारांचं वातावरण असलेला हा एक राजकीय पक्षाची निर्मिती जी झालेली आहे, हा राजकीय पक्ष कसा चालेल, किती दूर चालेल, किती वेळ चालेल आणि कसा टिकेल याच्या बाबतीत अनेक लोकांच्या मनात संशय होता. मान्य सभापती महोदय, एखादा जर राजकीय पक्ष निर्माण करायचा असेल तर निव्वळ नेतृत्व असून चालत नाही, निव्वळ कार्यकर्त्यांचा संच असून चालत नाही, तर त्या राजकीय पक्षाजवळ विचार हा देखील असायला पाहिजे, निष्ठा त्या देखील असायला पाहिजे, त्याचं कुठलं तरी उद्दिष्ट देखील असायला पाहिजे. आणि म्हणून माननीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी या 17 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जनसंघाची व्यवस्थित राजकीय बैठक बसवण्याचं काम पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी केलं, ज्याचे परिणाम आज आपल्याला दिसतात आहे आणि ज्या आधारावर वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते काम करताना आपल्याला दिसतात आहे. एखादा राजकीय पक्ष असेल तर त्याची आर्थिक नीती काय, त्याचं देशावर जर त्याला राज्य करायचं असेल त्याची अर्थनीती काय आहे, त्याची परराष्ट्र नीती काय, त्याची संरक्षण नीती काय, त्याचं कृषी धोरण काय आहे, त्याचं वाणिज्य धोरण काय आहे, अशा विविध धोरणांच्या बाबतीत भूमिका एखादा राजकीय पक्ष जर निर्माण करायचा असेल. सोले साहेब, अजून किती वेळ लागेल आपल्याला? अजून मला 15-20 मिनिट लागतील सर. शॉर्ट करतो. 10 मिनिटात संप. शॉर्ट. बऱ्याच लोकांना बोलायचंय. अशा पद्धतीने एखादा राजकीय पक्ष निर्माण करायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या विचार या देशाच्या दृष्टिकोनातून आणि मांडण्याची शक्ती असली पाहिजे. त्याचे विचार समाजासमोर येत असताना ते स्पष्टपणे असले पाहिजे. नाही तर तो राजकीय पक्ष म्हणजे सत्ता प्राप्ती करता एकत्रित झालेल्या लोकांचा समूह होईल. आणि म्हणून असं न करता एक विचारांच्या आधारावर राजकारणामध्ये भारतीय जनसंघाची बैठक पंडित दीनदयाल उपाध्यायांनी या ठिकाणी उभी केली. या वेगवेगळ्या विचारांच्या आधारावर त्यांनी अंत्योदयाचा विचार या ठिकाणी आपल्या मुळाशी ठेवला. पंडितजींचं म्हणणं होतं की एखाद्या समाजाची शक्ती जर आपल्याला ओळखायची असेल तर या समाजाच्या शेवटच्या माणसाची किती ताकद आहे या आधारावर हा समाज किती मजबूत आहे हे कळेल. जोपर्यंत आम्ही या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवत नाही, शिक्षण पोहोचवत नाही, तोपर्यंत आपला विकास जो आहे किंवा आपला देश हा मजबूत पायावर उभा राहू शकणार नाही, आपला समाज मजबूत होऊ शकणार नाही. या आधारावर पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आणि आपले विचार अनेक वेळा व्यक्त केले. माननीय सभापती महोदय, आपल्याला जर लक्षात येईल तर आपण पाहू शकता की पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या विचारांचे 2च कोट मी या ठिकाणी ठेवतो वेळेच्या अभावी. माननीय सभापती महोदय, पंडितजींनी म्हटलं, जहां तक शाश्वत सिद्धांतों तथा स्थायी सत्यों का संबंध है, हम संपूर्ण मानव के ज्ञान और उपलब्धियों का संकलित विचार करें. इन तत्वों में जो हमारा है उसे युगानुकूल और बाहर का है उसे देशानुकूल ढालकर हम आगे चलने का विचार करें. युगानुकूल, देशानुकूल या दोन्ही गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात उहापोहा केलाय. परंतु या दोन्ही गोष्टी कशा करता करायच्या? या दोन्ही गोष्टी याच्याकरता करायचा की आम्हाला आगे जायचं आहे, आम्हाला समोर जायचं आहे,
आणि म्हणून पंडितजींच्या विचारांमध्ये त्यांच्या विचारांची मांडणी करताना ते म्हणतात की बैलबंडीवर पूर्वी प्रवास केला जात होता आणि बैलांच्या गळ्यातल्या घुंगरूंनी आपल्या लक्षात येत होतं की समोर बैलबंडी येऊन राहिली आहे, बैलगाडी येऊन राहिलेली आहे. परंतु याचा अर्थ आता आम्ही देखील प्रवास त्याच्यातच केला पाहिजे असा नाही, तर आज कारमध्ये कारचा उपयोग केला पाहिजे आणि त्याचा हॉर्न वाजवला गेला पाहिजे. अशा पद्धतीने युगानुकूल प्रत्येक गोष्टीला आम्ही ढाललं पाहिजे आणि आपल्या देशानुकूल देखील त्या प्रत्येक गोष्टीला केलं पाहिजे. ज्या दुसऱ्या आपण विचार व्यक्त करतो तेच सत्य आहे असं नाही, आपण जे करतो तेच सत्य असं नाही. या जगामध्ये अनेक प्रकारांनी विचार व्यक्त होतात. त्याच्यातले जे चांगले विचार असतील त्याला आपल्या देशानुकूल करून आम्ही या दोन्ही गोष्टींनी एकत्रित होऊन पुढे गेलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार पंडितजींनी मांडला. पंडितजींचा अंत्योदयांचा विचार होता. पंडित दीनदयाल उपाध्याय हे अंत्योदयाच्या बाबतीत आणि एकात्म मानव दर्शनाची कल्पना त्यांनी दिली की या एकात्म मानव दर्शनचा अर्थ आहे इंटिग्रल ह्युमॅनिझम. इंटिग्रल ह्युमॅनिझम म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर पाहायचं असेल तर एक गोष्ट करत असताना त्याचा इतरांवर काय परिणाम होणार असेल आणि कोणाला त्याच्यातून दुःख तर निर्माण होणार असेल ना, तर सर्वांची सोय कशी होईल आणि सर्वांचं हित जोपासून आपल्याला जे करायचं आहे त्याला त्यांनी एकात्म मानववाद म्हटला. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत, व्यक्तीपासून सृष्टीपर्यंत या पद्धतीचा विचार त्यांनी व्यक्त करत असताना व्यक्ती केंद्रित समाज व्यवस्था नाही, समाज केंद्रित व्यक्तींची व्यवस्था, अशा पद्धतीचा विचार जो स्पायरल डेव्हलपमेंटचा व्ह्यू आहे, जो एकमेकांना घेऊन चालणारा व्ह्यू आहे, तो कॉन्सेंट्रिक सर्कलचं डेव्हलपमेंट नाही आहे. व्यक्ती, कॉन्सेंट्रिक सर्कल समाज, त्याच्या पलीकडचं मोठं सर्कल राष्ट्र, त्याच्या पलीकडचं मोठं सर्कल सृष्टी, असं न समजता एक व्यक्ती त्याच्याशीच निगडीत असलेला त्याच्यापासून बनला समाज, त्याचं राष्ट्र आणि त्याची पूर्ण सृष्टी, त्याचं विश्व बनलं. अशा पद्धतीचा हा एकात्म मानव दर्शन हा विषय त्यांनी दिला. या पंडित दीनदयाल उपाध्यायांची विशेषता जर आपण लक्षात घेतली तर संस्कृती, अर्थशास्त्र आणि राजनीती याच्यात मूल्याधिष्ठित राजकारणाचे ते उद्गाते होते. मूल्यांच्या आधारावर राजकारण झालं पाहिजे या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला आणि त्याच्यामुळे त्यांनी निर्धन आणि गरीब या दृष्टिकोनातून अंत्योदयाच्या कल्याणकारी योजनांचा उहापोहा देखील पंडितजींनी आपल्या अनेक भाषणातून केलेला दिसतो. मी एक त्यांचं भाषण उद्धृत करतो या ठिकाणी. आर्थिक योजनाओं तथा आर्थिक प्रगति का माप समाज के ऊपर की सीढ़ी पर पहुंचे व्यक्ति से नहीं, नीचे स्तर पर विद्यमान व्यक्ति से होगा. आज देश में ऐसे करोड़ों मानव है जो मानव के किसी भी अधिकार का उपभोग नहीं कर पाते. शासन के नियम और व्यवस्थाएं, योजनाएं और नीतियां, प्रशासन का व्यवहार और भावना इनको अपनी परिधि में लेकर नहीं चलती, प्रत्युत उन्हें मार्ग का रोड़ा ही समझा जाता है. हमारी भावना और सिद्धांत है कि वह मैले कुचेले अनपढ़ सीधे साधे लोग हमारे नारायण हैं. हमें इनकी पूजा करनी है. यह हमारा सामाजिक एवं मानव धर्म है. जिस दिन इनको पक्के सुंदर घर बनाकर देंगे, जिस दिन हम इनके बच्चों और स्त्रियों को शिक्षा और जीवन दर्शन का ज्ञान देंगे, जिस दिन हम इनके हाथ और पांव की बीमारियों को भरेंगे और जिस दिन इनको उद्योगों और धंधों की शिक्षा देकर इनकी आय को ऊंचा उठा देंगे, उस दिन हमारा भ्रातृभाव व्यक्त होगा. ग्रामों में जहां समय अचल खड़ा है, जहां माता और पिता अपने बच्चों के भविष्य को बनाने में असमर्थ है, वहां जब तक हम आशा और पुरुषार्थ का संदेश नहीं पहुंचा पाएंगे तब तक हम राष्ट्र को जागरूक नहीं कर सकेंगे. हमारी श्रद्धा का केंद्र, आराध्य और उपास्य हमारे पराक्रम और प्रयत्न का उपकरण तथा उपलब्धियों का मानदंड व मानव होगा. तो आज शब्दशः अनिकेत और अपिग्रहित है. पंडितजींचा विचारांची उंची आणि त्या विचार व्यक्त करण्याच्या मागे समाजाच्या शेवटच्या माणसाच्या प्रती असलेल्या त्यांच्या संवेदना हे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक वागण्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसतात. माननीय सभापती महोदय, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु एका संघटनेची स्थापना 1952 साली होते, ज्याच्याजवळ एक खासदार, एक मोठा नेता म्हणून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींसारखं नेतृत्व आहे आणि त्याच्यानंतर सगळे युवक आहेत. परंतु 1968 साली जेव्हा पंडितजींचं देहावसन झालं
1967 साली जेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले जनसंघाचे, त्या 15 वर्ष जनसंघाचे ते अखिल भारतीय महामंत्री राहिले. या कालखंडामध्ये ज्यावेळेस त्यांचा देहावसान झालं त्यावेळेस या विचारांना मानणारे 32 खासदार लोकसभेत होते. 3-4 राज्यांमध्ये शेकड्याच्या वर आमदार होते, विधायक होते आणि 3-4 राज्यांमध्ये 26 सरकारांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, राजस्थान असेल, पंजाब सारख्या राज्यांमध्ये सत्तेमध्ये सहभागिता देखील या ठिकाणी निर्माण झाली होती. एवढी शक्ती एक साधं जीवन जगणाऱ्या एका छोट्या कसब्यातून आपल्या विचाराचं अमृत घेऊन वर आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय सारख्या एका विचार प्रवर्तक व्यक्तिमत्वाच्या आणि पाशी होतं. आणि म्हणून त्या दृष्टीने मी फक्त 2 कोट करतो त्यांच्या श्रद्धांजलीचे. बाकी ज्यांची नावं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे ती सोडून आपल्याशी निगडीत असलेले 2-3 लोकांचे कोट मी फक्त आपल्याला या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी मी नंतर थांबतो. माननीय सभापती महोदय, SM जोशी साहेबांनी लोकसभेमध्ये त्यांना श्रद्धांजली देत असताना जे विचार व्यक्त केले, श्री दीनदयाल उपाध्याय की मृत्यु की खबर सिर्फ दुखद खबर ही नहीं थी, वह खौफनाक भी थी. आदमी को डर पैदा हो इस तरह की यह घटना है. उसके पीछे जो रहस्य है वह हमें खोज निकालना चाहिए. उनके साथ मेरा इतना जाति परिचय तो नहीं था, लेकिन मैं 2 बार उनसे मिल चुका था. उनकी सरलता और सादगी का परिचय उनको मिलते ही हो जाया करता था. विचारों की भिन्नता तो जरूर थी, मगर इस देश में यदि हम लोग विचारों की भिन्नता नहीं रखेंगे तो हमारा लोकतंत्र चलेगा भी नहीं. हर एक को चाहिए कि वह अपने विचारों के अनुसार अपने देश की चिंता करे. श्री उपाध्याय उन नेताओं में से थे जो इस तरह अपना काम करते थे. उनकी मृत्यु से उनके दल को तो हानि पहुंची ही है, लेकिन मैं समझता हूं कि अपने देश और अपने देश के सार्वजनिक जीवन को भी क्षति हुई है. माननीय सभापती महोदय, मी दुसरं एक कोट करतो नाथ पैंचं. नाथ पै खासदार होते आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, इन द डेथ ऑफ श्री दीनदयाल उपाध्याय इट इज नॉट ओनली द जनसंघ which has suffered a grievous loss, but perhaps the country too. He was constantly engaged in one task. In the completion of one revolution, India is simultaneously engaged in many revolutions, social revolutions, political revolution and economic revolution. But the one revolution which Tilak, Gandhi and Subhash Chandra Bose tried to push India to nationalism is incomplete. To me, anybody who tries to push it ahead, whatever his party label may be, is a great son of India. Even today, the revolution is incomplete. Before I am misunderstood, let me say, I know how many Chinese there are in the world, how many Pakistanis there are in the world, but I do not know how many Indians there are in the world. I know how many Bengalis, Marathis and Tamils there are. I know how many Reddis and Brahmins there are, but I do not know how many Indians there are in the country. Therefore, the completion of this task of making this a nation of Indians is the greatest of our revolutions, and Sri Deendayal Upadhyay was a constant, valiant fighter on this very vital front of revolution, that of nationalists. He died in very 1 minute, just 5 minutes. He died in very tragic circumstances, and therefore when we stand by the blow of the news of his death, the shock becomes all the more aggravated when he know of the tragic circumstances. I endorse the plea made by Sri Atal Bihari Vajpayee that we shall not be satisfied if the state government itself conducts the inquiry. The union government should depute some of its best men to associate themselves with this inquiry. I pay my tributes on behalf of my party to the very valiant and dedicated fighter for Indians' unity. माननीय सभापती महोदय, पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या बाबतीत जेव्हा एकात्म मानव दर्शनचं उद्गार त्यांनी 1967च्या अधिवेशनामध्ये काढले आणि त्याच्यानंतर भारतीय जनसंघाने एकात्म मानववाद
हे आमचं जे अधिष्ठान राहील अशा पद्धतीची मान्यता आणि मंजुरी त्या अधिवेशनामध्ये प्रस्तावाच्या रूपाने केली. त्याच्याच समारोप घ्या पुढच्या आता. वर्षी निरंजन मान्य सभापती महोदय मला सांगा तुम्ही मी 5 मिनिटात समाप्त करतो ना. मी 5 मिनिटात समाप्त मिनिटं झालीत तुम्हाला. मी कोणाला अडचण केली नाही, तसं नाही, सकाळपासून बोलायचं आहे. ऐकून राहिलो. उशीर मान्य झालाय सभापती मध्ये माझी आपली विनंती आहे की मी 5 मिनिटात हे दोन समाप्त मिनिटात करतो. घ्या आता. समारोप मान्य करा सभापती महोदय हो, मान्य सभापती काढून बोलू महोदय नका. मान्य मी बोलतोय सभापती त्याच्याशी. महोदय मी त्यांना सांगितलं ज्यावेळेस कॉपरेट करतील. सारं जग आणि आपला देश हा भारतीय जनसंघाच्या विचारांकडे पाहायला लागला होता, त्याच्यावर चर्चा करायला लागला होता, त्याच्यावर प्रतिक्रिया आणि क्रिया व्यक्त करायला लागल्या होत्या, त्याच कालखंडामध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायांचं देहावसान आग्र्याच्या जवळ मोगलसराय आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ झालं. त्यावेळेस मान्य श्रेष्ठ कामगार नेते मान्य दत्तोपंतजी ठेंगडी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना जे म्हटलं तेच शेवटी सत्य आहे की बड़ी शौक से तुम्हें सुन रहा था जमाना पर तुम ही सो गए दासता कहते कहते. अशा पद्धतीचा विचार व्यक्त करणाऱ्या या थोर महात्म्याला आज आदरांजली अर्पण करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या विचारांचं चिंतन आणि मनन करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सभागृहाने जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याचं मी सभागृहाचं अभिनंदन करतो. श्रद्धेय नानाजी देशमुख एक या ठिकाणी समाज कार्यामध्ये व्यस्त असलेली व्यक्ती, राजकारणामध्ये त्यांनी जे काम केलं त्या कामाचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेलाच आहे. परंतु वयाच्या 60व्या वर्षी मी राजकारणाच्या बाहेर जाईल, कुठल्याही प्रकारचे राजकीय पद उपभोगणार नाही आणि 60व्या वर्षानंतर मी समाज कार्याकरता स्वतःला समर्पित करीन असा एक भाव व्यक्त करून स्वर्गीय नानाजी देशमुख यांनी आणि आपलं काम सुरू केलं. जो अंत्योदयाचा विचार पंडितजींनी या देशासमोर ठेवला होता त्या अंत्योदयाच्या विचाराच्या अंतर्गत या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत, ग्रामीण क्षेत्रातल्या माणसापर्यंत, गोरगरीब माणसापर्यंत जाऊन त्याची सेवा करण्याचा संकल्प ज्यांनी आपल्या जीवनभरात केला, आयुष्यात केला, त्या श्रद्धेय नानाजी देशमुख यांना देखील मी या निमित्ताने आदरांजली वाहतो. बाळासाहेब देसाई या महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठा आणि हिस्सा, फार मोठा वाटा ज्या बाळासाहेबांचा आहे, ज्यांना पोलादी पुरुष म्हणून महाराष्ट्राचं मानल्या गेलेलं आहे, गणल्या गेलेलं आहे, त्या बाळासाहेब देसाई यांच्या प्रती देखील मी आपली संवेदना, आदरांजली व्यक्त करतो. आपण मला जो वेळ दिला त्याबद्दल बोलू नाही देत ना, त्यामुळे मी याच ठिकाणी आपलं वक्तव्य समाप्त